नमस्कार मंडळी, जय श्री महाकाल। आज आपण निघालोय कालो के काल महाकाल या उज्जैन नगरीमध्ये। हा प्रवास आम्ही नाशिकवरून स्टार्ट केला आहे तर उज्जैनपर्यंत आम्ही बाय कार चाललो आहे। आजचा जो व्लॉग आहे अतिशय सुंदर आणि तुम्ही शेवटपर्यंत बघत राहाल असा व्लॉग होणार आहे। तुम्हाला उज्जैनच्या सगळ्या गोष्टी खाण्यापासून त्याच्यानंतर हॉटेलिंग राहण्याच्या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर ठीक आहे, करूया सोबत प्रवास। स्टे ट्यून। तर आम्ही अशा प्रकारे मस्त वडा रस्सा आणि पोह्या ताव मारून निघालो आहे पुढच्या प्रवासाला। सो स्टे ट्यून। तर मित्रांनो, पुढे आपण भेट देणार आहोत बडी बिजासनी माता मंदिर। हे मंदिर MP आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरला आहे। तर तुम्हाला पण मंदिर दाखवतो आणि देवीचे दर्शन देतो। सो चला। तर मित्रांनो, जस्ट आपण पोहोचलो आहोत बडी बिजासनी माता मंदिर या ठिकाणी। इथे आता आपण चाललो आहोत मंदिराच्या दिशेने। इथे तुम्ही बघू शकता बरीच दुकाने आहेत। इथे तुम्ही फुलं, माळा, त्याच्यानंतर खेळणी, त्याच्यानंतर देवीला लागणारी ओटी या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता। तर आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलो आहोत। हे मंदिर सुमारे 300 वर्षांहून अधिक जुने असल्याचे मानले जाते। अतिशय प्रशस्त असं मंदिर यांनी या ठिकाणी बांधलं आहे। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं नक्षीकाम यांनी या गाभाऱ्यामध्ये केलं आहे। आणि आज गर्दी पण बऱ्यापैकी नाही। अतिशय सुंदर असं दर्शन आपण करणार आहोत देवीचे। तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी आणि प्रसन्न देवीची मूर्ती आहे। तर मित्रांनो, या मंदिराचा इतिहास असा आहे की देवी दुर्गेने रक्तबीज नावाच्या राक्षसाचा शिरच्छेद केला। त्यानंतर तिने त्या राक्षसाला एक आसन बनवले आणि त्या आसनावरती बसली, म्हणून तिला बिजासनी माता असे नाव पडले। मंडळी, जस्ट आपण आता MP मध्ये एंटर झालो आहोत। तर आता साधारण MPच्या बॉर्डरवरून 50 किलोमीटर आहोत आम्ही पुढे आलेलो। इथे एक राजहंस हॉटेल आहे। अतिशय उत्तम अशी चव आहे यांची। लास्ट टाइम पण आम्ही जेव्हा उज्जैनला चाललो होतो तर आम्ही इथंच थांबलो होतो। तर आज पण आपण इथंच लंच करणार आहोत। अत्यंत प्रशस्त असं हॉटेल यांनी बनवलेलं आहे आणि ॲम्बियन्स पण खूप छान आहे। फोटोजेनिक असा सेटअप यांनी या ठिकाणी तयार केला आहे। या ठिकाणी तुम्ही चांगले फोटो काढू शकता। थोडं रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे त्यांनी जी डायनिंगची व्यवस्था आहे ती मधल्या रूममध्ये केली आहे। तर मित्रांनो, इथे आम्ही नेहमीप्रमाणे व्हेज थाळी ऑर्डर केली आहे। त्या थाळीमध्ये तुम्हाला दाल तडका, मटर पनीर, त्याच्यानंतर पनीर कढाई अशा 2 ते 3 डिशेस खायला भेटतात। अतिशय सुंदर चव होती। दाल तडका पण अतिशय सुंदर होता। तर मंडळी, आपण जस्ट आता हॉटेलच्या बाहेर आलो आहोत लंच करून। आत्ता जो आपण प्रवास करून आलो नाशिकपासून इथपर्यंत तो होता एक साधारणतः 250 ते 260 किलोमीटरपर्यंत होता प्रवास। आता इथून आपल्याला उज्जैन जो आहे 190 किलोमीटरचा प्रवास अजून बाकी आहे। आता इथून आम्ही नॉनस्टॉप उज्जैनला पोहोचणार आहोत। तर भेटूया उज्जैनमध्ये। मित्रांनो, जस्ट आम्ही आता महाकाल नगरी उज्जैन येथे पोहोचलो आहे।
जस्ट आम्ही आता ह्या हॉटेलला चेक इन करत आहोत. तर कालच मित्तल पॅलेस म्हणून हॉटेल आहे, तिथं मी कालच बुकिंग करून ठेवली होती. तर आम्ही आता चेक इन करतो आणि फ्रेश होतो आणि डायरेक्ट आता महाकाल लोकला पोहोचल्यानंतर आपण तिथं भेटूया. तर आपण चेक इन करून आता रूमच्या दिशेने चाललो आहोत. अतिशय सुंदर अशी लॉबी या ठिकाणी यांनी बनवली आहे. तर तुम्हाला एक शॉर्ट रूम टूर देतो. जस्ट आम्ही आता रेडी झालो आहे. आता आम्ही हॉटेलवरून निघालो आहे महाकाल लोकसाठी. तर चला भेटूया महाकाल लोकला. मित्रांनो, आम्ही आता ऑटो रिक्षाने चाललो आहोत. आमची गाडी पार्क केली आम्ही हॉटेललाच, कारण की इथून एक साधारणतः 2 किलोमीटरवर मंदिर आहे. तर इथून मंदिराच्या परिसरामध्ये अतिशय खूप ट्रॅफिक असते. त्याच्यामुळं तुम्ही पण शक्यतो मंदिराच्या 1-2 किलोमीटरच्या अलीकडेच एखादं चांगलं हॉटेल बघू शकता. इथं बरेचसे ऑप्शन आहे. त्याच्यानंतर इथं हॉटेल घेऊन तुम्ही गाडी इथं पार्क करायची. नंतर ऑटोने इथून बरेचसे ऑटो भेटत राहतात तुम्हाला. तर इथून तुम्ही ऑटोने डायरेक्टली महाकाल लोकला जाऊ शकता. मित्रांनो, तुम्ही जसं माझ्या मागं बघू शकता, आपण पोचलो आहे महाकाल लोक कॉरिडॉरमध्ये. तर मित्रांनो, बाप्पाचं दर्शन घेऊन आपण आता लेझर शो बघायला जाणार आहोत. तुम्ही जर रात्रीच्या वेळेस जर महाकाल लोकला व्हिजिट करणार असाल तर 8 ते 9च्या दरम्यान या ठिकाणी अत्यंत सुंदर असा लेझर शो होतो. तो पण तुम्हाला बघायला मिळेल. पण ते बघण्यासाठी तुम्हाला थोडं लवकर यावं लागेल. एक साधारणतः 7च्या दरम्यान तुम्हाला इथे किंवा 6च्या दरम्यान तुम्हाला इथे व्हिजिट करावं लागेल आणि तुमचं सीट बुक करावं लागेल, कारण की खूप गर्दी असल्यामुळे तो लेझर शो नीट बघायला भेटत नाही. तर सुंदर असा हा लेझर शो आपण एन्जॉय करू. तर मित्रांनो, सुंदर असा लेझर शो पाहून मी तुम्हाला आता महाकाल लोकची टूर देतो आहे आणि त्यानंतर आपण शयन आरतीसाठी महाकाल मंदिरामध्ये जाऊ.
जस्ट दर्शन करून आम्ही बाहेर आलो आहे मंदिराच्या. मध्ये मंदिरामध्ये फोन अलाउड नसल्यामुळे तुम्हाला मधल्या काही गोष्टी मी दाखवू शकलो नाही, त्याबद्दल तुम्ही क्षमा मागतो. त्यानंतर अनुभव सांगायचा म्हटलं महाकाल दर्शनाचा, तो एकदम अस्मरणीय होता आणि अतिशय भक्तिमय असा होता. मी आता उज्जैनची ही माझी 15-16 ट्रिप असेल, पण दर ट्रिपला मी जेव्हा येतो दर्शन करायला येतो महाकालचं, तेव्हा एक अतिशय उत्तम ऊर्जा मी इथून घेऊन जात असतो, माझ्यासोबत घेऊन जात असतो. तर मित्रांनो, दर्शन करून आपण नीलकंठ द्वारापासून बाहेर आलो आहोत आणि नीलकंठ द्वारच्या एक्झॅक्टली साईडच्या गल्लीमध्ये आपण आलो आहोत. तर ह्या गल्लीमध्ये नॉर्मली खूप वर्दळ खूप असते इथे तुम्हाला बऱ्याच वस्तू पण खरेदीसाठी भेटू शकतात. त्याच्यानंतर खाण्याचे बरेच ऑप्शन आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर खेळणी, पर्स वगैरे तुम्ही घेऊ शकता इथून. बरेच फेमस रेस्टॉरंट आपण या गल्लीमध्ये बघू शकतो. अशाच एका फेमस ठिकाणी आपण आता चाललो आहोत. असे प्रसिद्ध इथे एक दुकान आहे. इथे तुम्ही दूध, रबडी असे पदार्थ तुम्ही इथे खाऊ शकता. हे उज्जैनमध्ये अत्यंत प्रसिद्ध असे दुकान आहे. तर तुम्ही जेव्हा उज्जैनला याल तर नक्की या दुकानाला भेट द्या. तर अशा प्रकारे मित्रांनो, उज्जैनचा हा भक्तिमय प्रवास आपण इथंच संपवत आहोत. आणि यानंतर पण काही नवीन प्लेसेस तुम्हाला वाटतं की आम्ही जावा तिथं व्लॉग करावे, त्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पण आम्हाला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आमच्या चॅनलला. असंच प्रेम असू द्या मित्रांनो. थँक्यू सो मच.